फाशी, तरुणाला फाशी, तरुणाला फाशी, आणि अशोक भोरवाडला फाशीची शिक्षा. त्याला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची जे संविधानाची प्रत होती ती तोडफोड केली त्या गुन्ह्यानं. दत्ता पवारनं तोडफोड केली. त्याला व्यवस्थित त्यानं असं चांगल्या दवाखान्यामध्ये नेऊन त्याची व्यवस्था केली, परिपूर्ण त्याची सोय घेतली. आणि जे सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कस्टडीमध्ये मारला, ज्यानं त्याचा खून केला, ते शहरात मोकळे फिरायले तर ड्युट्या करायले तर असं कसं BJP सरकार आहे? त्या BJP सरकारला लाज वाटायला पाहिजे. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं भारताला संविधान दिले, त्या संविधानाच्या माध्यमातून तुम्ही राज्य करा. आम्ही म्हणत नाही तुम्ही सत्तावर राहू नका, पण सत्ताचा वापर तुम्ही लोकशाहीच्या माध्यमातून करा. त्या घोरबांडनं मारलं, घोरबांडला मोकळं सोडं, त्या दत्ता पवारला मोकळं सोडं. आमचा सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कस्टडीमध्ये वारला, त्याला पोलीस कस्टडी त्याचा खून झाला आणि ते बर्डन आमच्या वाकोड्या बाबाला नाही झालं सहन, ते वारले, ते सुद्धा शहीद झालेत. आणि एवढं करून आमची एवढीच मागणी आहे शासनाला की बाबा हो, ज्या लोकांनं पोलीस लोकांना अत्याचार केला आमच्यावर, त्या लोकांवर कारवाई करा. अरे BJP सरकार एक असं सरकार झालंय की कोर्टाचा न्याय मानणारी कामं नाही. कोर्टाने न्याय दिला आणि ह्याच्या चौकशा किती वर्ष चौकशा चालणार आहे? जरासं काय केलं तर त्याला अटक करतात. आम्ही जरासा मोर्चा काढा, आम्हाला अटक करतात. आम्ही मागण्या मागायलो, आम्ही दुसरं काही करीनच. आमची मागणी मान्य करा, नाही तर आम्ही गप्पा बसणार नाही. एवढं बरं, मागच्या वर्षी 10 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाची विटंबना झाली आणि आज 1 वर्ष पूर्ण झालं, पण या सरकारनं अजूनही सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या अशोक घोरबाड आणि टोळीवर गुन्हा दाखल केला नाही. ज्या संविधानाला आम्ही या देशाचं सर्वस्व मानतो, ज्या संविधानाची विटंबना करणारा दत्ता सोपान पवार याला फक्त कुठं नेऊन टाकलं हे आम्हाला ते सांगत बी नाहीत. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल नाही, त्याची नार्को टेस्ट नाही. परभणीच्या प्रकरणामध्ये आम्हाला 100% माहिती आहे की हे प्रकरण जातीवादी संघटना म्हणजे संभाजी भिडेची जी संघटना आहे त्याचा जो जिल्हाध्यक्ष परभणीचा आहे ह्यांनी आणि याच्या काही लोकांनी मिळून हे प्रकरण घडून आणलं होतं आणि हे सगळे मोकळे फिरायले. आज रेस्ट हाऊसला त्या दिवशी जेव्हा सोमनाथ सूर्यवंशीचा परिवार तिथं आला तर हे बॅगा घेऊन तिथे गेले. नार्को टेस्ट याच्यामुळे करत नाहीत की हे नाव समोर येतील म्हणून. 1 वर्षापासून आम्हाला कोणता न्याय भेटला नाही, आमची कोणती मागणी पूर्ण झाली नाही, म्हणून आम्ही आज रास्ता रोको केलाय. हा रास्ता रोको होता आणि 16 डिसेंबरला वाकोडे साहेब पहिली पुण्यतिथी आहे, 15 डिसेंबरला सोमनाथ सूर्यवंशीची पुण्यतिथी आहे. तरी या सरकारला, या जातीवादी सरकारला जाग आलेली नाही, कोणता न्याय आम्हाला भेटला नाही, म्हणून आम्ही आज आंदोलन केलं. आणि सरकार जर न्याय देत नसेल तर सरकारने सांगायचं आम्ही देऊ शकत नाहीत, आम्हाला न्याय द्यायचा नाही, आम्हाला पोलिसांवर गुन्हे दाखल करायचे नाहीत, आम्हाला काय भूमिका घ्यायची ते आम्ही भूमिका घेऊ. आज संविधान विटंबनेच्या विच्छेदाच्या वर्षी विटंबनेला कंप्लीट 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा अजूनही परभणीतले भीमसैनिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. माझा सवाल या सरकारला आहे, जो भीमसैनिकांचे जीव गेल्यानंतर देखील तुम्हाला जर या प्रकरणी न्याय करावा असं वाटत नसेल तर आम्ही तुमचा जेवढा निषेध करावा तेवढा आम्हाला कमी वाटतोय. मित्रांनो, या महाराष्ट्रातल्या तमाम भीमसैनिकाला मी या आजच्या दिवशी आवाहन करतो, हे आंदोलन आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवायचं नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळत नाही, जोपर्यंत लोकनेते विजय वाकोडे साहेबांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन आपण महाराष्ट्रभर पेटत ठेवलं पाहिजे. आणि या परभणीच्या क्रांतीभूमीतून मी या सरकारला इशारा देतो, तात्काळ लवकरात लवकर जर या प्रकरणी अशोक घोरबाड आणि त्यांच्या टोळीवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल जोपर्यंत होत नाहीत, खुनाचे गुन्हे दाखल जोपर्यंत होत नाहीत, हे आंदोलन आम्ही थांबू देणार नाहीत. आजच्या दिवशी संविधान शिल्पाची तोडफोड परभणीच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर झालेली होती. आम्हाला सांगितलं जातं की जरासं थांबा, न्याय मिळणार आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उशिरा मिळालेला न्याय सुद्धा अन्याय असते, ते त्याच्यापेक्षा जास्त घातक असते. उशिरा मिळालेला न्याय सुद्धा न्यायाची तर अपेक्षाच नाही, कारण की आतापर्यंत आम्ही जी मागणी मुळात केली, ज्या व्यक्तीनं संविधान शिल्पाची तोडफोड केली त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा. भारतीय संविधान हे तुमच्या आणि माझ्या अस्मितेचं प्रतीक आहे, या देशातल्या 135 करोड भारतीयांचं प्रतीक आहे. त्याची तोडफोड करणं म्हणजे देशाच्या विरोधात कृत्य करणं, ही मागणी साधी होती. पण इथं मात्र बाबासाहेबांचा निळा झेंडा घेऊन आंदोलन करणाऱ्या माणसाला जेलमध्ये बंद केलं जात आहे आणि संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्या माणसाला मात्र एअर कंडिशनर रूममध्ये ठेवल्या जाते. त्याला विचारलं जातं तू बिर्याणी खातो का, आता दुसरं काय खातो. आणि ज्यांनी अन्याय केला
त्यांना मात्र मोकळं सोडून जे न्यायासाठी मागणी करलेत त्यांना जेरबंद करण्याची नवीन पद्धत या भारतीय लोकशाहीला संपून या फडणवीस सरकारनं सुरू केली. म्हणून आमची मागणी आहे की शहीद लोकनेते विजय वाकोडे साहेब आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाहीत. आम्ही आणखीन विसरलो नाहीत त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण, त्यांचं बलिदान. बाबासाहेबांच्या चळवळीसाठी काम करणारी परभणी जिल्ह्यातले सगळे आंबेडकरी चळवळीचे नेते हे सगळेजण कायम एक आहेत, कारण की आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. आम्ही 100% संविधानिक मार्गाने ते न्याय मिळवायचा कसा हे आम्हाला माहीत आहे. कायम याच्यासाठी संघर्ष करत राहू. आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आमचा फक्त सरकारला आणि प्रशासनाला एकच विनंती आहे की तुमची चौकशी कौरक सरणार नाही. आता जी लेकरं जेलमध्ये जात असताना 18 वर्षाची होती म्हणून आमच्या पोराला उचलून नेलं तुम्ही, त्याचं आधार कार्ड 18 वर्ष भरलं म्हणून ते पोरगं का 58 वर्षात झाल्यावर निकाल लावतात काय? कौरक वाट बघायची. आणि म्हणून न्यायव्यवस्थेच्या जी काही पद्धती धीम्या गतीने चालू आहेत, आमची मुळात मागणीच ही होती की फास्टॅग कोर्टामध्ये प्रकरण चालवावं. समितीचा जे अहवाल आहे ते लवकरात लवकर तात्काळ पोहोचला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने कोर्टाने निकाल दिल्याच्या नंतर सांगितलं की आरोपींवर गुन्हे दाखल करा, संबंधित पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालाय. आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे. जर 7 दिवस या हिवाळी अधिवेशनामध्ये जर निर्णय नाही घेतला तर पुढच्या अधिवेशनाच्या टायमाला परभणी जिल्ह्यातून पुन्हा एकदा लॉंग मार्च मुंबईच्या मंत्रालयाकडे गेलेलं असं ते अधिवेशन आम्ही चालू देणार नाही, तेवढा सरकारला इशारा आहे.